काय मग भावांनो, काय शिक्षण झालं तुमचं? कुठं आहे जॉबला? किती आहे पगार? हे असे प्रश्न रोज कोणी ना कोणी तुम्हाला विचारत असेल. यायला इथे एकतर जॉब भेटेना आणि वरनं यांचं प्रश्न ऐकले की डोकं सटकत असेल, आहे का नाही? मग आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते ऐकून तर तुम्हाला अटॅकच येऊ शकतो. इथं आपल्या पोरांना एक जॉब भेटन झालाय आणि दुसरीकडे एक पोरगा आहे जे एका वेळेला 5-5 नोकऱ्या करते आणि दिवसाला 2.5 लाख रुपये छापते. बसला का नाही धक्का? चला मग सांगतो सगळा विषय काय आहे ते. नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही बघताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरलेला हा पोरगा आहे, त्याचं नाव आहे सोहम पारेख. सोहम पारेख हा भारतातला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मुंबई विद्यापीठातनं त्यानं कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी 2020 साली घेतली आणि त्यानंतर जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून 2022 साली त्यानं कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलं. आता नेमका विषय काय झालाय तर सोहम पारेखनं एकाच वेळी अनेक स्टार्टअप्समध्ये काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आता त्या सगळ्या प्रकरणाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. अमेरिकेतल्या एका संस्थेच्या संस्थापकानं सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या सोहम पारेखवरती अनेक स्टार्टअप्समध्ये मून लाइटिंग अर्थात काहीतरी एकाच वेळी 2 ठिकाणी काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आणलाय आणि तो सुरूच ठेवल्याचा आरोप सुद्धा केलाय. आता हा आरोप केलाय मिक्स पॅनलचे संस्थापक सुहेल दोशी यांनी. सुहेल दोशी यांनी एक्स वरती सोहम पारेख बद्दल इतर उद्योजकांना, बिझनेसमन्सना सार्वजनिक इशारा दिलाय आणि त्याच्यामुळे या वादाला तोंड फुटले. दोशी यांनी आरोप केलाय की सोहमने मिक्स पॅनलमध्ये थोड्या काळासाठी काम केलं आणि त्यानंतर त्याला तिथून काढून टाकण्यात आलं. सोहम वायसी कंपन्यांचा अर्थात वाय कॉम्बिनेटर कंपन्यांचा गैरफायदा घेत असल्याचा दावा सुद्धा सुहेल दोशी यांनी केलाय. सुहेल दोशी यांनी सोहमचा CV अर्थात बायोडाटा, रिझ्युमे सगळीकडे शेअर केलाय. त्याच्या पोर्टफोलिओ किती खरा आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर त्यात केलेले 90% दावे खोटे असल्याचा आरोप होतोय. सिलिकॉन व्हॅलीमधल्या अनेक संस्थापक, इंजिनियर्स आणि भारतीय व्यवस्थापकांनी सुद्धा सोहम पारेखवरती वैयक्तिक फायद्यासाठी नोकरीच्या संधीचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. आता सोहमच्या कथित रिझ्युमेमध्ये अनेक तंत्रज्ञान स्टार्टअप्समध्ये त्यानं केलेल्या कामांची यादी दिली. त्यातली पहिली यादी आहे डायनॅमो AI या कंपनीमध्ये तो जानेवारी 2024 पासून वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. दुसरं नाव आहे युनियन AI या कंपनीत तो जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 या काळात वरिष्ठ फुलस्टॅक इंजिनियर म्हणून जॉब करत होता. त्यानंतर सिंथेस या कंपनीमध्ये डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 इथं वरिष्ठ फुलस्टॅक इंजिनियर म्हणून त्यानं काम पाहिले. ॲलन AI या कंपनीमध्ये जानेवारी 21 ते डिसेंबर 21 इथं संस्थापक सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम केल्याचा दावा त्याच्या CV मध्ये आहे. त्यानंतर आहे गिटहब कंपनी. इथं त्यानं मे 2020 ते ऑगस्ट 20 इथं ओपन सोर्स फेलो म्हणून काम केलंय. त्याचबरोबर सोहम पारेखनं काम केलेल्या इतर कंपन्यांमध्ये अँटीमेटल, फ्लीट AI आणि मोझॅक या कंपन्यांचा समावेश आहे. आता अँटीमेटलचे CEO मॅथ्यू पार्कस्ट यांनी आणि मिशेल लिम यांच्यासह अनेक स्टार्टअप संस्थापकांनी सोहमने आपल्यासोबत काम केल्याचं मान्य केलंय. त्याचबरोबर त्यांच्या कामाचा कालावधी सुद्धा मान्य केलाय. सोहम हा एक हुशार इंजिनियर असल्याचं त्याच्या सहकार्याने सांगितलं. एखादं काम करण्यास इतरांना 3 तास लागत असतील तर तो ती कामं 1 तासामध्ये पूर्ण करू शकतो असं सुद्धा सांगितलं जातंय. तो मुलाखतीमध्ये सुद्धा उत्तम कामगिरी करतो. तसंच त्याच्याकडे उत्तम तांत्रिक कौशल्य असल्यामुळं स्टार्टअप्सवाले त्याला नोकरीसाठी पसंती देतात. पण मंडळी, त्याच्यावरील या आरोपांमुळे त्यानं आता हुशारीचा गैरफायदा घेतलाय. एकाच वेळी अनेक पूर्णवेळ कामं स्वीकारली असा आरोप केला जातोय. काही कामं कनिष्ठ सहकाऱ्यांवरती सोपवली, तसंच कामाच्या प्रेशरमुळे ते करण्यात तो अपयशी ठरला असं सांगितलं जाते. दरम्यान सोहम पारेखनं त्याच्यावरील कोणत्याही आरोपांवरती अद्याप तरी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. आता सोहम हे जे काही करतोय ना, त्याला मून लाइटिंग म्हणतात. याचाच अर्थ काय तर आपल्या मुख्य कंपनीला माहिती न देता एकाच वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी कामं करणं. DD दास यांच्या मते असे लोक स्वतःला ओव्हर एम्प्लॉयड समजतात. हे लोक काम करत असल्यासारखं दिसण्यासाठी माउस जगलर सारख्या उपकरणांचा वापर करतात. ती कॅमेरा बंद ठेवतात, कॅलेंडरमध्ये फोकस टाइम ब्लॉक करतात आणि कधी कधी त्यांचं काम इतरांकडून सुद्धा करून घेतात. ते वेगाने काम करतात, पण इतरांना संशय येऊ नये म्हणून ते आपली कामं सावकाशपणे पूर्ण झाल्यासारखं दाखवतात. मंडळी, या बातमीमुळे सिलिकॉन व्हॅली आणि भारतातल्या इंजिनियर्समध्ये खळबळ उडाली आहे. हा अलीकडच्या काळातला सर्वात धक्कादायक रोजगारातला घोटाळा असला पाहिजे असा दावा अनेक जणांनी केलाय. तर त्याचवेळी या विषयावरती ट्विटरवरती मीम्सचा पाऊस सुद्धा पडलाय. या सगळ्या मॅटरबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोहम पारेखच्या 5-5 नोकऱ्या करण्याच्या स्किलबद्दल तुमची काय मत आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.